बऱ्याच प्रकारच्या अशा रानभाज्या असतात ज्या की आपणाला माहितीच नसतात आणि आज अशीच एक रानभाजी जी की भरपूर अशी गुणधर्मांनी युक्त आहे ती तुमच्याबरोबर मी शेअर करते। खूप दिवस झालं तुमच्या कमेंट येत होत्या की ह्या रानभाजीची रेसिपी नक्की करून दाखवा, त्यामुळे आज वेळ भेटलाय। मग म्हटलं चला तुमच्याबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करावी। या रेसिपीचे खूप असे गुणधर्म फायदे आहेत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा। तर हे जे दिसतंय ना, हे देशी शेवग्याचं झाड आहे आणि याची फुलं मी काढून घेते। शेवग्यांच्या शेंगाची भाजी तर आपण नेहमीच खातो, शिवाय शेवग्याच्या पानांची सुद्धा भाजी आणि त्याचे गुणधर्म सुद्धा मी आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत। पण आज ना शेवग्याच्या फुलांपासून जबरदस्त अशी रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवते। तर इथे पहा, मी शेवग्याची फुलं काढून घेते आणि त्याच्या ज्या कोवळ्या कळ्या असतात ना त्या सुद्धा घेणार आहे। आणि मी तर फुलं तोडते तोपर्यंत तुम्ही गावाकडचं निसर्गरम्य वातावरण कसं असतं ते बघा। तर एवढी प्लेट भरून फुलं काढलेत मी, तरी वरती अजून भरपूर आहेत, पण जेवढी माझ्या हाताला येते तेवढीच मी काढून घेतलेली आहेत। रेसिपीसोबत या भाजीचे गुणधर्म काय काय आहेत ते सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे। चला तर मग पटकन आता वेळ न लावता याची रेसिपी पाहूया। भाजी बनवण्या अगोदर याची थोडीफार तयारी करावी लागते। तर इथे पहा, मी थोडीशी मूगडाळ घेतली। डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवायची आहे। मूगडाळीऐवजी तुमच्या आवडीची दुसरी कोणतीही डाळ इथे तुम्ही वापरू शकता। अगोदर डाळ चांगली धुवून घेतली आणि आता थोडंसं पाणी घालून भिजत ठेवते, म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत डाळ चांगली भिजेल। तोपर्यंत आता ही फुलं निवडून घ्यायची आहेत। तर यावरती एखादी अळी वगैरे असू शकते, त्यामुळे फुलं घेताना स्वच्छ अशी निवडून घ्यायची। याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात म्हणजे छोटी छोटी देठं असतात बघा, ती काढायची आणि नुसती फुलं आणि त्याच्या कळ्या मी इथे घेते। जरा जवळून दाखवते कशा पद्धतीने निवडायचे ते। शेवग्याच्या फुलांचे बरेच असे फायदे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हाडांना मजबूतपणा येतो। मग तुम्ही अशी फुलांची भाजी बनवून खावा किंवा त्याचा काढा सुद्धा घेऊ शकता, खरंच खूप हाडे मजबूत होतात त्यामुळे। फुलं निवडून झालेत आणि याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात बघा, एका साईडला इथं दिसतात, त्या काड्या मी सगळ्या काढलेल्या आहेत। 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि आता चाळणीमध्ये अशी नितळत ठेवलेत। कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि इथे बघा हिरव्या मिरच्या मी अशा लांब लांब आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला असं वाटलं असेल की लसूण न घालता की हिरवी मिरची घातली अगोदर, त्याचं कारण पुढे सांगते तुम्हाला। जरा वेळ मिरची चांगली तेलामध्ये परतून घेतली आणि त्यानंतर ठेचलेला लसूण घालायचा आहे। लसूण ठेचून घेतलाय। सगळ्यात अगोदर लसूण घातला असता तर मिरची चांगली परतून होईपर्यंत करपला असता, त्यामुळे अगोदर मी मिरची घातली आणि त्यानंतर लसूण। लगेचच त्यामध्ये एक प्लेटभर चिरलेला कांदा घालायचा। कांदा भाजताना पटकन परतला जावा यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे। मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती बऱ्याच अशा जुन्या पारंपरिक रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत। पाहिल्या नसतील तर नक्की पहा। खमंग मराठमोळी चव हा आपला रेसिपी चॅनल आहे। ही रेसिपीसुद्धा तुम्हाला थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो। तर कांदा थोडासा परतून घेतला आणि त्यानंतर मग बघा, ही जी धुवून नितळत ठेवलेली शेवग्याची फुलं आहेत ती यामध्ये घालायची। या फुलांचे सांगेल तेवढे फायदे कमीच आहेत। आता बघा, यामध्ये अँटीऑक्सिडंट, विटॅमिन आणि मिनरल भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे आपल्याला खूप असं एनर्जी मिळाल्यासारखं वाटतं आणि केस गळतीवरती सुद्धा उपयुक्त ठरतात ही फुलं। थोडा वेळ हे चांगलं परतून घेतलं आणि आता तोपर्यंत मूगडाळ सुद्धा चांगली भिजलेली आहे। शेवग्यांच्या पानांचे बरेच असे वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत।
तुम्ही जर पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मी ते देते, तर नक्की पहा. पुन्हा हे मी चांगलं परतून घेतलं आणि आता अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण की सुरुवातीला पण कांदा भाजताना मीठ घातलं होतं. भाजी जरी तुम्हाला साधी वाटत असली तरीसुद्धा खायला एवढी जबरदस्त लागते ना, खूप टेस्टी लागते. आणि रेसिपी काय अजून संपलेली नाही बरं का, बरीच रेसिपी बाकी आहे. तर हे परतून घेतल्यानंतर आता यामध्ये जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. मंद आचेवरती एखादा मिनिटभर यावरती झाकण ठेवायचं आहे. माझ्या प्रत्येक रेसिपीला तुम्ही खरंच खूप भरभरून प्रतिसाद देता आणि परवाचीच रेसिपी बघा एवढी व्हायरल झाली आहे ना, खूप छान असे व्ह्यूज आलेत त्याला. त्याबद्दल तुमचे आभार मी व्यक्त करते. आता हे चांगलं परतून घेतलं आणि डाळ भिजवलेलं जे थोडंसं पाणी आहे ते सुद्धा पाणी खूप पौष्टिक असतं, ते फेकून न देता यामध्ये मी असं साईडने वरून पाणी टाकते जरासं, म्हणजे व्यवस्थित चांगली यातली डाळ पण शिजेल. अगदी थोडंसं पाण्याचं म्हणजे शिंतोडा मारल्यासारखं, जास्ती पाण्याचा वापर नाही करायचा. आणि पुन्हा हे मी जरासं परतून घेतलं आणि अजून एखादा मिनिटभर यावरती झाकण ठेवते. यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे. मस्त अशी चमचमीत आपली शेवग्याच्या फुलांची भाजी तयार झाली आहे. तर ही चपातीसोबत, भाकरीबरोबर किंवा भातासोबत सुद्धा तुम्ही तोंडी लावू शकता. खूपच चवदार टेस्टी लागते. आणि ही रेसिपी सध्या तुम्ही कोठून पाहताय हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा, कारण की मला सुद्धा समजेल की माझ्या रेसिपी सध्या कोठपर्यंत पोहोचता येते. त्यामुळे कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.